स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज एक नवीन मोबाईल बघणार आहे आपण, जो की आहे रेडमी Xiaomi चा 13T Pro 5G आहे। Xiaomi मोबाईल आहे। कसा आहे तर Xiaomi मोबाईल आहे 13T Pro, जो की कसा आहे आणि ते स्पेसिफिकेशन काय काय सगळं बघणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये। लवकर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो याच्यामध्ये जे व्हर्जन आहे ते आहे वर्जन 13चं व्हर्जन आहे सध्या अवेलेबल या मोबाईलमध्ये। आणि जे आता प्रोसिजर हे ते सर्व गोष्टी जे काय आहे ते सगळं बघणार आहे आपण। MediaTek Dimensity 9200 प्लसचा प्रोसिजर आहे, जे की चांगला प्रोसिजर आहे या मोबाईलसाठी। आणि याच्यामध्ये जे CPU चे जे कूलिंगचे जे आहेत CPU ते कोणकोणते आहेत? CPU जे आहे ऑक्टा कोर 3.35 GHz सिंगल कोर प्लस 3 GHz ट्राय कोर असे 2 कोर आहेत, आणि प्लस GHz क्वाड कोर असे 3 कोर आहेत। 3 कोर मिळून हे प्रोसिजर आहे। या प्रोसिजरचा परफॉर्मन्स एकदम चांगला राहणार MediaTek Dimensity 9200 प्लस, जे की Xiaomiच्या 13T Pro साठी चांगला आहे, जे की एक नंबर प्रोसिजर आहे। आणि प्रोसिजर चांगला आहे मग त्यासाठी रॅम पण चांगला पाहिजे। रॅम पण दिला येईना, 12 GB चा रॅम दिला, मोठा रॅम दिला येईना। मग आता रॅम गेम सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मग त्यासाठी आपल्याला डिस्प्ले पण चांगला पाहिजे। डिस्प्ले जो दिला आहे त्याने 6.67 इंचचा डिस्प्ले दिला आहे, जो की 16.94 सेंटीमीटर आहे। एमोलेड आहे। एमोलेड मग त्यानं काय काय दिलंय तुम्हाला सांगतो, जे की 1220 मल्टिप्लाय बाय 2721 पिक्सलचा फुल HD प्लस डिस्प्ले दिलाय। 144 चा रिफ्रेश रेट दिलाय। गोरिल्ला ग्लास विथ म्हणजे आता हे पहा, एमोलेडचा डिस्प्ले तर दिलाच ना 1220 मल्टिप्लाय बाय 2721 पिक्सलचा, जी चांगली क्वालिटी देणार आहे व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि त्याच्यानंतर फुल HD प्लस दिलाय तो एमोलेडचा डिस्प्ले। 144 वेटचा तर रेटचा रिफ्रेश रेट दिलाय, म्हणजे रिफ्रेश करताना बी मोबाईल अटकीन नाही। गोरिल्ला ग्लासचे जे प्रोटेक्शन आहेत ते 5 प्रोटेक्शन दिलात, म्हणजे मोबाईल खाली पडेल असा, आता तुम्हाला काहीच टेन्शन होणार नाही। आणि त्याच्यानंतर जे आहे प्रोसिजर तर चांगला आहे, आणि हे गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे। जर जे कॅमेरा आहेत याच्यात कॅमेरा सेटअप जो आहे, पहिला जो कॅमेरा आहे वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे तो, म्हणजे एक 50 मेगापिक्सलचा मेन जो कॅमेरा असते 50 मेगापिक्सलचा आहे। दुसरा जो आहे 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे, 2 कॅमेरे झाले। आणि तिसरा जो आहे टेलिफोटो आहे अप टू 20x डिजिटल झुमिंग आहे त्याची, आणि अप टू 2x ऑप्टिकल झुमिंग म्हणजे डिजिटल झुमिंग आहे त्याची 20x, आणि ऑप्टिकल 2 आहे ऑप्टिकल झुमिंग। जे याच्यामध्ये बॅकला सुद्धा तुम्हाला LED लाईट भेटू शकते। LED लाईट सोबत तुम्हाला जे बॅकची जी शूटिंग आहे ते किती भेटणार आहे? 8K आहे। किती FPS वर आहे? 24 FPS वर आहे, म्हणजे की चांगली FPS वर रेकॉर्डिंग करून देऊ शकते हा मोबाईल तुम्हाला। आणि जर व्हिडिओ काढायचा असला एक नंबर क्वालिटी आहे, आणि याच्यात तुम्हाला सगळ्यात बेस्ट क्वालिटी हेच दाखवणार आहे की 8K क्वालिटी। आणि याच्यासोबत तुम्हाला जे आहे फ्रंट मेगापिक्सलचा, बॅक तर झालं, फ्रंटली चांगला कॅमेरा पाहिजे तर जो फ्रंटली आहे त्याला फ्रंटली मी 20 मेगापिक्सलचा वाईड अँगलची लेन्स दिलाय त्यानं, फुल HD 30 FPS वर दिलाय। आणि हे झाले सगळ्या गोष्टी, समजा कॅमेरा हे त्या प्रोसिजरच्या। आता बॅटरी पण चांगली पाहिजे, बॅटरी दिला त्याने 5000 mAh ची 120 वॅटचं चार्जर दिला, हायपर चार्जिंग म्हणून राहिले ते, जे की हायपर चार्जिंग आहे। 5000 mAh ची बॅटरी म्हणजे कमीत कमी 20 ते 30 मिनिटात चार्जिंग, जेवण करेपर्यंत चार्जिंग होऊन जाईल तुमचा मोबाईल। हा एक असा मोबाईल आहे जे की 120 वॅटचा चार्जर देऊ राहिला, चांगली आहे, परफॉर्मन्स चांगला आहे बॅटरीचा सगळ्या गोष्टीचा। तर मोबाईल तुम्ही घेऊ शकता आवडल्यास तुम्हाला। आणि याच्यामध्ये जे 5G इंडिया सपोर्ट आहे, 256 GB चा इंटरनेट स्टोरेज आहे, त्याच्यासोबत तुम्हाला नॉन एक्सपांडेबल स्टोरेज आहे। एक्सपांडेबल पाहिजेच नाही, कारण की 256 GB तर भरत नाही आपल्याला। डस्ट रेजिस्टन्स वॉटर रेजिस्टन्स आहे, या 2 गोष्टी मोबाईलमध्ये पाहिजेच, आणि ह्या पाहिजेच म्हणजे पाहिजेच, कारण की याने मोबाईलच्या खुलं प्रोटेक्शन धूळ लागलेला आहे, ते पाणी किती आलं टेन्शनचं काम नाही। मोबाईल मला आवडला आहे, कारण तुम्हाला काही काही गोष्टी आवडल्या नसतील तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये कोणकोणता आवडलं नाही तर, मला हा मोबाईल आवडला। तर असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।